नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। रालोआने एकूण 293 जागांसह लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता न आल्याने भाजपमध्ये निराशा नक्कीच आहे। त्यातच सध्या रालोआत असलेल्या काही नेत्यांच्या पूर्वानुभव लक्षात घेता सत्तेत नसल्याचा फायदा घेत भाजप रालोआचे संख्याबळ अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न निश्चितच करेल यात शंका नाही। सद्यस्थितीत विरोधकांच्या इंडिया आघाडीकडे 235 चे संख्याबळ आहे। याचा अर्थ साध्या बहुमतापासून ही आघाडी 37 ने दूर आहे। चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी रालोआ सोडली तरी हा आकडा गाठता येणार नाही, परंतु सरकार अल्पमतात नक्कीच येईल। त्यामुळेच भविष्यात या दोन्ही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतलीच तर संकट उभे राहायला नको याची खबरदारी भाजपकडून घेतली जाईल। किमान त्या दृष्टीने प्रयत्न नक्कीच होतील। सध्या या दोन्ही आघाड्यांमध्ये नसलेल्या खासदारांची संख्या 15 आहे। त्यापैकी 7 अपक्ष खासदारांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, परंतु त्यापैकी एक भाजपचाच बंडखोर असल्यामुळे त्याची साथ भाजपला मिळण्याची दाट शक्यता आहे। उर्वरित 6 खासदार भाजपच्या बाजूने येण्याची शक्यता नाही, अर्थात त्यापैकी दोघे तुरुंगातच आहेत। भाजपचे मुख्य लक्ष आंध्रच्या YSR काँग्रेसचे 4 खासदार आहेत। त्यांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी भाजप नक्कीच प्रयत्न करेल। शिवाय AAP या छोट्या पक्षाचे 3 खासदार आहेत जे सध्या कोणत्याही आघाडीत सामील नाहीत। त्यांनाही गळाला लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि तशी आणीबाणीची वेळ आलीच म्हणजे नितीश कुमारांनी पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिलीच तर त्यांच्या पक्षातही फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल। ही सगळी संभाव्य फोडाफोडी टाळण्यासाठी राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचित परिणामकारक बदल व्हायला हवे। एखाद्या लोकप्रतिनिधीने पक्षांतर केले तर त्यांची संख्या कितीही असली तरी त्यांची आमदारकी किंवा खासदारकी आपोआप रद्द होईल। अशा प्रकारची सुधारणा या अनुसूचित झाली तरच लोकप्रतिनिधींच्या घोडेबाजाराला आळा बसेल। काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात तसे आश्वासन दिले आहे, परंतु सध्याचे सरकार ही सुधारणा अंमलात आणण्याची शक्यता नाही। किमान जोपर्यंत भाजप सुरक्षित आकडा गाठत नाही तोपर्यंत तरीही सुधारणा होणे नाहीच। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।